आजच पेपर मध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारिक जी आहे ना, ही लाचारिक का, तर तेच चांगलं जर काही शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्याच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय. आता तर कव्हर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेले आहे. आजच पेपर मध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारिक जी आहे ना, ही लाचारिक का, तर तेच चांगलं जर काही शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं, कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं. दोघांनाही जवळपास 7वी मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं, कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो, तो घरामध्ये जास्त असतो. आपण मुलांना संस्कारित करतो, संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो? आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करताय? त्या वह्या पुस्तकं पाठी घेऊन नाही बसत, तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात. आणि मग घराण्याशाही म्हणते ती तशीच, म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा केला. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या संस्कारातून येतात. आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय, कॉम्प्युटर हे आहेच, आता माध्यमं ही बदलायला लागली. आजही शाळेमध्ये पाठी आहे की नाही मला कल्पना नाही, कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाठीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत. आणि बहुतेक आपली अक्षरं हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरून घेतलेली आहेत, म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण. अ ई उ हे सगळे जे काय आहे हे सगळं तिकडे पाठीवरती गिरून 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 आपण ही अक्षरं गिरवत मोठे झाले. तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता? पाठीवरती अक्षरे गिरून मोठी झालेली आपण माणसं. पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाठीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल. आणि शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटतं बदलत गेली पाहिजे. मध्ये मी एक त्यांचा सोनम वांगचुक त्यांचा कार्यक्रम पाहिला. काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो, शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिला, आतमध्ये टाकून किती दिवस चढतील आतमध्ये देव झाले. पण अशी माणसं आपल्या देशात आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की ते कुठे लेह लडाखमध्ये राहतात, त्यांचा जन्म तिकडे झाला. गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईने मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या, याचा उपयोग मला आता होतोय.